यस, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार इथे टॉस बॉक्स मध्ये योगेश सर. ओव्हर टू द योगेश सर. तर आपण पाहतोय नवव्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे जयेश लट. स्वतः कर्णधार आहे. आपल्या संघाला आता सुपर 8 मध्ये नेण्यात यशस्वी झाले आहे आणि जयेश लटच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 26 धावा 26 ना 26 धावा आलेल्या आहेत आणि आदरणीय सन्मान्य मिलिंद कोळी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा सामनावीराचा किताब दिला जातोय. जयेश, शुभेच्छा. ओव्हर टू निखिल. येस, थँक्यू सो मच. पुनश्च एकदा मैदानाच्या वरती भन्नाट गतीचा मारा. इथे यष्टांच्या मागे आहे ना, यष्टी रक्षकाला चेंडू अडवणं कठीण कठीण प्रश्न. अगदी परीक्षेमध्ये आहे ना, तुम्हाला सिलेबसच्या बाहेरचा एक तरी प्रश्न पडत असतो. ते प्रश्न विचारत असताना सुमेध बॉलिंग ट्रॅकवरती, समोर नौका फलंदाज स्वप्नील आणि पार्थ अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल आहे. स्वप्नीलसाठी यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी पाठबळ दिलं जातंय. टाळ्या वाजवून इथून मात्र पुढे गोलंदाज अर्थातच संघाचा सरसेनापती सुमेध पत्रे याला शेवटचा चेंडू. मैडन आतापर्यंत तरी 5 चेंडू फेकलेत, एका फलंदाजाला बाद केलंय. मैडन हे षटक येणार का याच्याकडे अगदी जवळून पाहावं लागणार आहे. सुमेध चालू झाला आहे. हा फॉरवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू तिथे फेकून दिलाय. एक धाव आली आहे. आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपाची पहिली धाव या षटकामध्ये घेतली जाते. पहिल्या षटकाच्या कधीच धाव फलकावरती धाव लिहिलेला आपल्याला मात्र एक पाहायला मिळते. एक धाव कमवत असताना एका फलंदाजाला माघारी देखील जावं लागतंय. अर्थातच आजच्या या दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना सर्वांच्या भेटीला जिंकणारा संघ आहे ना जीवित असेल आणि हरणारा संघ आउट ऑफ द टुर्नामेंट होईल. उद्यापासून नॉकआउटचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 8 या सिरीज सुपर 8 नॉकआउट अर्थातच 8 संघ मैदानाच्या वरती जिद्दोजहद करतील. आयुष साखरकर हे नाव पुनश्च एकदा आपल्याला घ्यावं लागतंय. पुनश्च एकदा सजला जातोय बॉलिंग ट्रॅकवरती. अफलातून गती आयुषकडे देखील आहे. मागच्या सामन्यामध्ये रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन जिंकणारा आयुष मात्र आलाय. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज स्वप्नील. गुल्डन स्पॉट वरती पडलेला हा चेंडू अगदी स्वप्नीलला मात्र ओळखता आलेला नाहीये. फसवणूक केली जाते फलंदाजाची. अगदी टप्पा पडल्याच्या नंतर भरधाव गती प्राप्त झालेला असणारा हा चेंडू डॉट चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बघा अगदी लेदर बॉल मध्ये असलेला क्लास काय असतो तर आयुषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. विकास साखरकर यांचे सुपुत्र आहेत. बाळकडू दिलंय ते मैदानाच्या वरती पाहायला मिळते. यावेळेस हा फटका तिथे मैदानाच्या वरती थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. अद्यापपर्यंत तरी धावा तिसरी घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती पूर्ण झालाय का हा अजून प्रश्न बाकी आहे तिथे. आणि मैदानाच्या वरती काय घडते. तिसरी धाव पूर्ण झाली आहे. अर्थातच 3 धावा घेतल्या गेल्यात. 3 धावांच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 4 धावा झाल्यात. 4 धावा बघा ना, म्हणजे जिथे 1 धाव होती ना तिथे 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा खर्च कराव्या लागतायत. इथून मात्र पुढे काय घडणार. आयुष इन ऍक्शन चालू झालाय. यावेळेचा हा चेंडू फसवा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 चा हा चेंडू होता का. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, दाद मागितली जाते. परंतु पंचांना सांगितलंय की वी आर नॉट इंटरेस्टेड दॅट मच ऑन दिस युअर अपील असं सांगितलं जात आहे. पंच इंटरेस्टेड नसणार आहेत. डॉट चेंडू निर्धाव चेंडू निघालाय मैदानाच्या वरती. पुनश्च एकदा आयुष पुढे सरसावून बदल आली. त्या चेंडू पंचरी जन मध्ये आणि फक्त आहे ना 1 धाव घेतली जाते. एका धावेसोबत धाव फलकावरती 5वी धाव येते. एकंदरीत 5 धावा जमा केल्या जातात. आपण पाहतोय अनुभवतोय वीर दमदार आमदार थर्ड प्रीमियर लीग 2026 हे पर्व आणि आजचा स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना. उंच आकाशामध्ये फटका फसला. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न तिथे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी पूर्णत्वास नेला जातोय धाव फलकावरती. धाव पूर्ण
सात धावा आपण पाहतोय अगदी या मैदानाच्या वरती घेण्यासाठी दुसऱ्या षटकाला इथे वापरला जाते आयुष साखरकर, विकासजी साखरकर अर्थातच आमचे समालोचक गुरुवर्य देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून हा त्यांचा सुपुत्र आहे ना मैदानाच्या वरती तबाही दाखवत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून कॉर्पनच्या डोक्यावरून हा चेंडू मात्र इथे डीप मध्ये फेकला जातोय. तिथे ऑफसाईडला फेकून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती पंचांकडे मागणी. पंच सांगतायत नॉट आउट असं सांगितलं जातं. या सिरीज या धावा घेतल्या जातील. मैदानाच्या वरती 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 9 धावा दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 9 धावा पूर्ण झाल्यात. 9 धावा तिसऱ्या षटकामध्ये कोणाला बोलवलं जाणार याच्याकडे आता आपल्याला जवळून पाहावं लागणार आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 9 धावा पूर्ण आपण पाहतोय. अगदी परिस्थिती जेव्हा आता बाहेर जाते ना तेव्हा माघार घेण्याच्या ऐवजी संघर्ष करण्याची ताकद ठेवा मित्रांनो. कारण का संघर्ष आहे ना हा त्यांनाच निवडत असतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते. ती लढवय्य वृत्ती मैदानाच्या वरती दाखवली जाणार का? आज लढावं लागणार आहे, आज घाम गाळावा लागणार आहे. कारण का आपल्याला जीवित राहायचं असेल ना उद्याच्या दिवसामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा खेळायची असेल तर इथून मात्र पुढे प्रयत्न करावे लागणार आहेत, जिद्दोजहद करावी लागणार आहे. मैदानाच्या वरती नौका गोलंदाज स्मिथला पुन्हा एकदा आणलं जात आहे. स्मिथच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे? समोर फलंदाज आपण पाहतोय अर्थातच पार्थ आणि स्वप्नील अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या वरती. अगदी थळपेट या संघाकडून खेळत असताना स्मिथ इन ऍक्शन. थर्ड एंड कडून तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा चेंडू छातीचा वेध घेणारा होता. स्वतः पोचण्याचा प्रयत्न यशस्वी भव या चेंडूवरती लिहिलं होतं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज पार्थ बाद. तुझी माझी जोडी ही आहे ना मित्रांची आहे. आणि असं म्हटलं जातं ना की आयुष्याच्या बुद्धिबळामध्ये वजिरासारखा एक मित्र पाहिजे. आयुष्याच्या बुद्धिबळामध्ये ना वजिरासारखा एक मित्र पाहिजे. जेव्हा राजाला धोका असतो ना कुठूनही धावत आला पाहिजे. मैदानाच्या वरती धावत यावं लागणार आहे. कारण का आपल्या संघाची पडझड होतीये. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद देखील होत आहेत. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय तो म्हणजे सन्मित्र म्हात्रे. आपण पाहतोय सन्मित्र अर्थातच प्रामुख्याचा फलंदाज म्हणून त्याला थोडंसं स्पीडअप करा. मैदानाच्या वरती गोलंदाजी करणारा संघ तुम्हालाच बेडलाईट होईल. सूर्यदेव आता असाला चाललेले आहेत. त्यांच्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला हा सामना खेळून मात्र यशस्वीरित्या पार देखील पाडायचा आहे. सन्मित्र म्हात्रे डावकऱ्याचा आता एक विध्वंसक फलंदाज आहे. उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला फेकून दिलाय. डीप मधून प्रोटेक्शन. ओम तिथे येणार चेंडू खाली एका धावेसाठी. दुसऱ्या धावेसाठी तिथे 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 घाई अति घाई संकटात नाही फलंदाज
चेंडूला वळवलं अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका खेळला जातो स्क्वेअरला. लेगच्या रिझन मध्ये आयुष येणार, तिथून फेकी करणार, तिथपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या वरती काय घडतंय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, डेंजर झोन वरती फलंदाज तिथे सिंगल रन असणार आहे. या सिरीज सिंगल रन असणार आहे, फलंदाज बाद देखील नसणार आहे. एक धाव घेतली जाईल. 19 धावा फलकावरती आणि षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. बघा हे अर्थातच नवीन आपण पाहतोय अपडेटेड रूल आहेत. हे इंटरनॅशनल अर्थातच ICC कडून आलेले आहेत, जिथे चेंडू डेड होतो तदनंतर कोणतीही धाव घेण्याची मुभा ही फलंदाजांना नसते आणि त्या नियमाच्या आधारे मैदानाच्या वरती नियम देखील सांगितला जातोय. या सिरीज ही काळाची गरज आहे ना मित्रांनो. क्रिकेट मग ते टेनिस क्रिकेट असो ना तर लेदर बॉल क्रिकेट असो, नियम असतो ना, हा नियम सर्वांना सेमच लागू होत असतो. षटकातील शेवटचा चेंडू अप्रेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू निर्धाव निघाला. चौथ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 19 धावा आपण पाहतोय. 19 ऑन स्कोरबुक. येणारे 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 20 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार याच्याकडे आता आपल्याला जवळून पाहावं लागणार आहे. इथून मात्र पुढे काय घडणार मैदानाच्या वरती, काय घडणार, काय बिघडणार. एका बाजूला थळपेट संघ आहे तर एका बाजूला थळ लाठी हा संघ मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. अगदी थळ गावाची एकीचं बळ काय असतं, एकीच्या बळ याचं प्रतीक काय असतं, अगदी सांघिक भावना काय असते मैदानाच्या वरती, ते सर्व काही काल, आज आणि उद्या देखील अनुभवायला मिळणार आहे. आता आपल्याला आजच्या या सामन्यामधून सुपर 8 अर्थातच 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये नॉकआउट मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्याचा दिवस स्पेशल असेल. आजचा दिवस सुपर सॅटर्डेचा आजचा दिवस सर्वांनी अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेतला. असाच आनंद घेण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांना नक्कीच प्रेमाची विनंती असेल की याच मैदानाच्या वरती उद्या थेट 9 वाजल्यापासून पुढे सामने चालू होणार आहेत. यस, बघा पहिल्या दिवसाचा एक सामना राहिलेला आहे, तो रिपोर्टिंग 8:30चा टाइम असणार आहे. यस, लक्ष्मी रिसॉर्ट भालच्या विरुद्ध साई गुलाब फाउंडेशन थळ पालथी हा संघ आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसातला राहिलेला शेवटचा सामना इथे खेळण्यासाठी ठीक 8:30 वाजता उपस्थित होईल. याची दोन्ही संघातील संघमालक आणि संघ कर्णधार आहेत ना, यांनी दखल घ्यायची आहे. वेळेचा विलंब केला जाणार नाहीये, वाट पाहिली जाणार नाहीये. तुम्ही लेट आलात तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. मग पेनल्टी कसली असा प्रश्न विचारायचा नाहीये मित्रांनो. वेळेचा सदुपयोग करा, एवढंच मात्र सांगेन. चला सामना चालू करून घ्यायचा. इथून मात्र पुढे 20 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 20 धावा रोखायच्या देखील आहेत. एका बाजूला आपण पाहतोय थळपेट संघ तर एका बाजूला थळलाटी संघ. अर्थातच जर आपण विचार केला मित ऋग्वेन 11 थर्ड लाटी, जिथे शैलेश वर्तक आणि रोहन म्हात्रे यांचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रंश पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेट जो अजिंक्य राणे आणि सागरजी म्हात्रे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे ना ही प्लेइंग 11 बनवायला. बघा ही आपल्या गावाची स्पर्धा आहे, हे एकात्मतेचं प्रतीक आहे. अर्थातच एकीचं बळ काय असतं, जेव्हा मैदानाच्या वरती एक गाव एक स्पर्धा असते ना, संपूर्ण गाव आहे ना हे एकत्र येत असतं. आणि अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन तब्बल 4 ते 5 गावांमध्ये होत आहे, ज्याच्यामध्ये आपण थळगाव पाहतो, लोणारे गाव पाहतो, भाल गाव देखील इथे एकत्र आलंय. वायशेत गावातील काही खेळाडू आहेत, काही खेळाडू तुडाळ गावातून इथून बिलॉंग्स करतात. अशी सर्व गावं, चाळमाळा गाव देखील आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. असे थळ पंचायतच्या हद्दीमधले असलेले सर्व गाव, गावातील सर्व खेळाडू, गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आहे ना या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. वळूया मैदानाच्या वरती. 20 धावा मॅच ऑन, जिथे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पार्थ आणि सत्यम आणि आयुष अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल. षटकातील पहिला चेंडू
बघा पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडला, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, फलंदाजाचा अगदी टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना, त्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू मैदानाच्या वरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली, एका धावेसोबत 2 धावा घेतल्या गेल्या, माफ करा. जिथे श्री गणेशा झालाय 20 धावा बनवत असताना 2 धावा मायनस, म्हणजे इथून मात्र पुढे 18 धावांची गरज असणार आहे. पार्थ प्रचंड गती आहे, या गतीला फेकून दिलंय तिथे चेंडू, वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. गोलंदाज आपण पाहतोय पार्थ. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या गेल्यात, 8 धावा पूर्ण झाल्यात, 20 धावा बनवायच्या आहेत, 12 धावा प्रलंबित आहेत. फुलर लेनचा हा चेंडू गोल स्पॉट वरती पडल्याच्या नंतर अगदी पंचांकडे लाऊड अपील. यस, चेंडू निघालाय. प्रचंड गती आहे या चेंडूवरती, गतीनं बीट केलं जाते फलंदाजांना वारंवार. अगदी टप्पा पडल्याच्या नंतर काही चेंडू बाहेरच्या दिशेनं वलय प्राप्त करतात, काही चेंडू आतल्या दिशेनं वलय प्राप्त करतात. व्हेरिएशन, टॅलेंट सर्व काही गोलंदाज पार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ना आयुष अगदी निधड्या छातीनं फलंदाजी करतोय. हा, इथून कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती केला गेला होता. फटका फोसला, चेंडूचा आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू निघालाय. डॉट चेंडू मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला, अनुभवायला देखील मिळतोय. डॉट चेंडू पहिलं षटक प्रगतीपथावरती असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय. आयुष आणि सत्यम अशी जोडी मैदानाच्या वरती 20 धावा चेजिंग मास्टर म्हणून आपण पाहतो. हा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. चेस करायच्या आहेत, बनवायच्या आहेत या 20 धावा. फुलरलेनचा हा चेंडू अंगाचा वेध घेतोय मैदानाच्या वरती. एलिव्हेशन, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा चेंडू आलेला नाहीये. अगदी या चेंडूवरती देखील कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 8 पूर्ण, येणारे 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला नो टीम मीटिंग, कारण का आपण पाहतोय बॅडलाईट आता थोड्याच वेळात होणार आहे आणि उद्याचे लॉट्स देखील सांगितले जातील थोड्याच वेळात. इथून मात्र पुढे काय घडणार आहे. अगदी दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाकडून विनय बॉलिंग ट्रॅकवरती, अलिबाग एंड कडून विनयच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे सर्वांच्या भेटीला. आजच्या दिवसामध्ये अगदी टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण मित्रपरिवार आज चांगलं काम केलं. डीजे नवीननी देखील चांगलं काम केलं, पंचांना देखील चांगलं काम केलं, शुभमनं देखील चांगलं काम केलं, आयोजकांना देखील चांगलं काम केलं, सर्व समालोचकांना देखील या स्पर्धेमध्ये चांगलं काम केलं. आणि अगदी तोच दरारा, तोच रुबाब घेऊन उद्याच्या दिवसामध्ये ही स्पर्धा नक्कीच कंटिन्यू असणार आहे. अगदी टप्पा पडल्याच्या नंतर फिरकीपटू बॉलिंग ट्रॅकवरती, चेंडू निघालाय. डॉट चेंडू आलाय. यष्टनच्या मागे यष्टी रक्षण फ्लातून केलं जात आहे. 12 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 12 धावा. या धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार आहेत
अगदी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा गोलंदाज. हा चेंडू नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे. अगदी टप्पा पडल्याच्या नंतर आउट ऑफ द ऑब्स्टिक असं सांगितलं जात आहे. अवांतर स्वरूपाची आलेली ही एक धाव. फलकावरती 9 धावा बनल्या गेल्यात. अजून इथून मात्र पुढे 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. अवांतर तर इशारा आलाय आमच्यापर्यंत, म्हणजे 1+1 2 धावा घ्यावा लागणार आहेत. 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या येत आहेत धावफलकावरती. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 11 धावा झाल्यात. 17 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. फटका चांगला आलाय. मैदानाच्या वरती अगदी 1 हँडेड क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, जिथे ही आलेली एक धाव आपण पाहतोय. एका धावेनिशी धावफलकावरती आपण पाहतोय धावा बनल्या गेल्यात. 12 धावा, 16 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण बाकी असताना इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अकू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. अर्थातच तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी करेल तिथपर्यंत या 2 धावा. दुसऱ्यासोबत तिसरी देखील धाव. लेझी क्रिकेट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारा संघ सोडायचं नाहीये. चौथी धाव इथे काय पाहायला मिळते. चौथी धाव झाली आहे. यस, 4 धावा घेतल्या जातील. 4 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा. एकंदरीत 16 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ अर्थातच थळ लाठी या संघाला 4 धावा वाचवायच्या देखील आहेत. थळपेठ या संघाला सामना जिंकण्यासाठी. रोहन म्हात्रे संघमालक षटकार मारून सामना संपवला तर 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. घ्या लावला बक्षीस आणि तिथे 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 फलंदाज ठरतोय बाद. अगदी आपण पाहतोय मोहाला बोळी. फलंदाज मैदानाच्या वरती ठरतोय बाद बाद आणि बाद. थँक्यू रोहन दादा. लालच बुरी बला हे मेरी दोस्त असं सांगितलं होते, परंतु रोहन काय सांगतायत, इथे पैसे आहेत ना खेळाडूंसाठी आणलेत. पुनश्च एकदा 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजाला षटकार मारून सामना संपवला तर, म्हणजे इफ अँड एल्स आता मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. ग्रॅमॅटिकली मिस्टेक करून चालणार नाहीये. शैलेश वर्धक आणि रोहन यांच्याकडून वैयक्तिक 2-2 म्हणजे षटकार कितीचा 4000 रुपयांचा. ओम बघ थोडासा विचार कर. मारला काढलाय काम मैदानाच्या वरती. टप्प्यात आला की टप्प्यात कार्यक्रम. चेंडू सीमारेषा पार. षटकार 4000 रुपयांचा. डीजे सेलिब्रेशन. मध्ये देखील करा. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार, ज्यानं गोलंदाजी करत असताना कमी धावा अर्थातच 2 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना बाद ठरणारा स्मिथ ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार. स्मिथने देखील यायचं आहे. ओम साखरकरने देखील यायचं आहे. किती 4000 रुपये घ्यायला. 4000 रुपयांचा एक षटकार. ओव्हर 2 आपण पाहतोय. योगेश सर मॅन ऑफ द मॅच साठी स्मिथ ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार या सिरीज. स्मिथ
अर्थातच हे नाव आहे ना, हे नाव ऑस्ट्रेलियातलं नाही आहे, हे नाव भारतातलं आहे. हा भारतातला स्मिथ आहे आणि गोलंदाजी करणारा स्मिथ आहे. त्यानं रोहन